चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी, आजचा आपला चौथा दिवस आहे. चौथा दिवस आमचा पाचवा का? तिसरा आमचा चौथा. बरं, आज चौथा दिवस. चौथ्या दिवसाला आज आपण पहाटे 3 वाजता उठलो आणि 3ला उठून मस्त चाललेलो आहोत श्री पंढरीनाथांच्या दर्शनाला. दर्शन करूयात, कारण मोबाईल आतमध्ये जाता येणार नाही, बाहेरपर्यंत मोबाईल नेऊ, दर्शन करू, मग पुढचा उपक्रम बघू काय आहे. अजून काय ठरवलं नाही, ते दर्शन झाल्यानंतर ठरवू पुढचा उपक्रम काय. तत्पूर्वी सर्वांना सुप्रभात. पुन्हा एकदा आपल्या चॅनलला स्वागत आहे सर्वांचं. जाऊया दर्शनाला. मला श्री विठ्ठल. चला मंडळी, चला तर आपण चाललेलो आहोत पद्मिनी तलाव, पद्म तलाव. तो पद्म तलाव काय आहे ते तुम्हाला तिकडंच जाऊन सांगतो. आणि आज आपले नवीन पाहुणे धनुर्धर महाराज आणि पांडू कलर हे आलेले आहेत, त्यांची सुद्धा आपण मुलाखत घेऊया. चला चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आज पंढरपुरातला आपला 5वा दिवस, बरोबर का? आमचा 5वा दिवस. आणि आज 5व्या दिवसाला आपण कुठल्याच प्रकारची शूटिंग केलेली नाही, कुठंच फिरायला गेलो नाही, कारण की आज आम्ही गेलतो पंढरीनाथ भगवंताच्या दर्शनाला. तर दर्शनाला जाण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम पहाटे कितीला उठलो? 3 वाजता उठलो. 3 वाजता उठून आंघोळ्या करून लाईनीला कितीला लागलो आपण? प्रॉपर 4:30-5ला. 5 वाजता आपण लाईनीला लागलो. दर्शन किती वाजता झालं आपलं? 12. आम्ही दर्शनाला गेलो ना, आम्ही बोललो नाही 8-9 वाजेपर्यंत दर्शन होईल. ही बोलली नाही 12लाच दर्शन होईल. 12लाच दर्शन झालं आमचं. 12ला आपण नामदेव पायरीन जाऊ. असं बोलू नये, 8ला दर्शन बोलावं. 12 बोलीस म्हणून 12ला दर्शन झालं आपल्याला. देव बोलतं उठून नसतील. आणि आमचे नवीन पाहुणे आलेले आहेत पंढरपुरामध्ये. आगमन स्वागत धनंजय महाराज, धनुर्धर महाराज आणि पांडू कलर काय पांडुरंग महाराज, प्रथमेश महाराज, बच्चिकेश. या दोघांना तुला फिरवायचं आहे आता 2 दिवस आपल्यासोबत. उद्या आपण जाणार आहोत लहुळ, गोरोबा काका आणि इथं कुठं संत कुर्मदास महाराज, लहुळ आणि आरणभेंडी. उद्या आपण तो नियोजन करूया. पण तत्पूर्वी आपण जिथं आलेलो आहोत ते हे पद्म तलाव. याचं मंदिर पलीकडून आहे, पण आता यायसाठी आला तो शूट काढतो. याची थोडक्यात माहिती आपण पलीकडूनच देऊ काय महाराज? पलीकडून देऊ, कारण की काल जे आपण सगळं बाजूला ठेवलेलं होतं ना, ते आज सांगतो तुम्हाला. काल तुम्हाला जे सांगितलं होतं नंतर सांगेन. गणपती बाप्पा, मारुतीराय, नंदीपुढे मारुतीराय कसं काय, गणपती बाप्पा कुठं आहेत, मग ते पद्म तलावाशी रिलेटेड आहे. इथून ती कथा सुरुवात होते. मग ती कथा आपण तिथं जाऊन ऐकूया. चला जायचं मग, जायचं. चला निघूया. चला श्री विठ्ठल मंडळी, आपण आलेलो आहोत पद्मावती मंदिर. वा काय मातीचं स्वरूप इथे एवढं लांबूनच दिसतंय. हेच मंदिर ती पुन्हा. आणि विश्वासाने काय बोलतो माहिती आहे का? याच्यावर नीट वाचा, कोणाला काय समजतंय का बघा. नाही, एकच शब्दावनी समजतं का? याचंच मंदिर आहे. मंदिरे समिती आहे का? हे दिले ना, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती. मंदिरे म्हणजे अशा अनेक मंदिरे, अनेक जागा ज्या विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या आहेत, म्हणजे आपल्या मंदिराच्या आहेत, त्याला नाव दिले मंदिरे समिती, मंदिर समिती नाही. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत पद्मावती मातेच्या इथं. तर चला जाऊया, दर्शन घेऊया. काय बोलतात त्याला, जरा गुट रखू का? इथं घुस करूया. जरा इथं घुस करूया. अतिशय सुंदर. वा खूप सुंदर, अतिशय सुंदर. जा दर्शन करा पोरांनो, दर्शन घ्या. पटापट दर्शन घ्या. पद्मावती माते जय. मस्त मंदिर आहे, एकदम जुना पुरातन मंदिर आहे. म्हणजे इतिहासासारखंच मंदिर आहे.
तर मंडळी चला आपण पद्मावती मातेच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. आपण जो मागं पाहिला तो पद्मावती तलाव, इथं सुद्धा बाहेर प्रांगणामध्ये पाणी असतो, आहे की नाही तुम्ही बघितलेलं, इथं सुद्धा बाहेर पाणी असतो आणि याचंच तो स्वरूप आहे. मागं पाणी येतो, माऊली तुकाराम असून द्या. तर अशा प्रकारे आपण सर्व मंडळी पद्मावती मातेच्या मंदिरात आलेलो आहोत. तर मला वाटतंय दीपक महाराज तुम्ही ही कथा इथंच सांगावी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. श्री विठ्ठल नर्मदे हर. आणि अशा प्रकारे काल जे आपण काही सांगायचं बॅलन्स ठेवलेलं होतं ना, कालची ब्लॉग आपली खूप मोठी झाली, त्याच्यामुळं संध्याकाळी आपल्याला आळस आला. आपण जाऊन झोपलो, याचं कारण होतं का आपल्याला दर्शनाला जायचं होतं. पण आपण सुरुवातीपासून काय काय बाजूला ठेवलेलं, त्याच्यातली एक गोष्ट जी बाजूला ठेवलेली का जेव्हा महादेव इथं दर्शनाला आले, मग ते कुठं आले आणि त्यांनी कोणाला गणपती बाप्पाला, नंदिकेश्वराला कुठं कुठं स्थान दिलं ते आपण सांगितलं. पण आम्हाला एक शॉर्ट बट स्वीट ती छोटीशी कथा आम्हाला सांगा, कुठून कुठून कसे आले, कुठं कुठं कसे ठेवले ते. पांडुरंगाचे पहिले वारकरी म्हणजे जे वारी जिथून चालू झाली, पांडुरंगाची पहिली वारी जी चालू केली ती भगवान शंकरांनी चालू केली. वा. भगवान शंकर दररोज पांडुरंगाची वारी करायचे. वा. महादेव वारीला निघाले त्यावेळेला पार्वती मातेने सांगितलं तुम्ही कुठे चाललात? ते म्हणाले मी पांडुरंगाच्या वारीला चाललोय. ते म्हणाले नाही मलाही यायचं आहे, मलाही पांडुरंगाची वारी करायची आहे. ते निघाले. पुन्हा मग गणपती बाप्पा ते म्हणाले कुठे आई बाबा कुठे चालले तुम्ही? नाही आम्ही पांडुरंगाच्या वारीला चाललोय. पांडुरंगाच्या मग मलाही यायचं आहे, मी येते. मग ते बघून मग नंदी म्हणजे वाहन जाणार कसं? नंदीराज म्हणाले मलाही वारी करायची पांडुरंगाची, मी येते तुमच्यासोबत. मग जसे पांडुरंग भगवान शंकर आले वारीला, तर त्यावेळेला हा जो पद्म तलाव आहे, हे जे मंदिर, इथे येऊन पार्वती माता थकल्या. त्या म्हणाल्या आता याच्या पुढे मी नाही येऊ शकत, माझी चालायची आता ताकद नाहीये. तर मी इथे मग महादेवाने त्यांनी इथंच सोडलं आणि हा तो मंदिर पद्मावती हाच तो तलाव जो आपण बघितला तो तलाव म्हणजे ही साक्षात आपण पार्वती माताच्या म्हणजे पार्वती माता. हे जे पद्मावती माता आहे ही साक्षात पार्वती माता आहे. कारण की वारीच्या वेळेला जेव्हा सोबत आले महादेवाच्या सोबत, तेव्हा साहजिकच आहे नाही का, आपल्या पण मंडळी थकतात, मग ते म्हणतात हो जरा बसून द्या आम्हाला. तर त्याचप्रमाणे पार्वती माता सुद्धा थकल्या होत्या बरं का. मग त्या इथंच बसल्या. त्यानंतर मग यांना इथून पुढं सोडून मग पुढे जेव्हा महादेव आतमध्ये गेले त्यावेळेला नंदीराज कोणाच्या गर्दी भरपूर वारीचा वेळ हो कोणाची शिंग लागतोय कोणाच्या काय लागतोय. ते लोक बोलायला लागले अहो महादेवा तुम्ही वारीला आलात आणि हे कुठं बैल वगैरे घेऊन, इथं माणसानं चालायला जागा नाही, तुम्ही बैल घेऊन आलात. मग ते महादेवानी जे बैल बांधलं ते आपल्या हनुमान मंदिर जो काल आपण बघितला. जगात एकच मंदिर असं आहे हनुमंताच्या पुढे नंदी आहे. असं कुठेच नाही. मग तो मंदिर म्हणजे साक्षात भगवान शंकराचा नंदी. ही झाली आता पार्वती माता आणि ते झालं आपलं काय नंदी. आता एक राहिलं गणपती बाप्पा. मग भगवान शंकर पुन्हा पुढे निघाले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. मग मग गणपती बाप्पा म्हणजे खोडकर माणूस. हा मग सोंडेने कोणाची यालाच उडव, कोणाची टोपीच उडव, कोणाच्या टपलीच मार. ते लोक बूम मारायला लागले काय हो तुमचा मुलगा त्रास देतोय. मग गणपती बाप्पाला कुठं बसवलं? बाप्पा पुढे जसं नामदेव पायरी चढल्यानंतर जे पुढे बरोबर जे कमानी विनामंडप आहे त्याच्या बाजूला जी देवली आहे त्या देवलीत गणपती बाप्पाला बसवला. आणि तो म्हणजे साक्षात महादेवा सोबत आलेला. त्याच्यानंतर मग महादेव पुढे गेले आणि महादेवाला बघून पांडुरंगाला इतका आनंद झाला की त्यांनी साक्षात त्यांना घेऊन आपल्या डोक्यावर बसवलं. म्हणून पांडुरंगाची मूर्ती कशी आहे? इकडनं कपाळाच्या खाली पांडुरंग आणि वर भगवान शंकर, हरी आणि हर बरं का. अशा प्रकारे ही मूर्ती आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी वारीसाठी महादेव आलेले होते
तर एक दृष्टिकोन आपण हा बघू शकतो. आणि दुसरा दृष्टिकोन असा आहे का विषय गुंडोनी पसारा धाव घाला पंढरपुरा. तर या प्रमाणाला बघता तर खऱ्या अर्थाने महादेवाने हे सगळे विषय होते म्हणजे नाही का आपलं लेकरं बारण पोरं यापासून मुक्त झाले. महादेवाने एक एक करून मुक्त केले सर्व. मला हा नकोच, मला माझ्या देवाला भेटायला जायचं आहे. बस एकच ध्येय होता महादेवाच्या मनात, मला माझ्या देवाला भेटायला जायचं, तर मला हा विषयच नको. तर एक एक करून पार्वती मातांना इथं ठेवल्या, म्हणजे संसार पूर्ण मागं सारला. आणि त्यानंतर महादेव पांडुरंगाला भेटायला गेले. अशा प्रकारे जीव शिवाचा काल आपण एक ऐक्य आपण बघू शकतो, आहे की नाही. महादेवाचा आणि पांडुरंगाचा हा ऐक्य, तर तो ऐक्य आपल्याला कायम बघायला भेटतो. आपण पांडुरंगाच्या दर्शनाला जातो, इथून पुढं हरी हर आणि इथून पुढं हरी हरी आणि हर. आणि म्हणून हरी हरा भेद नाही नका करूवा. चला, ही गोष्टीचा उलगडा आपल्याला एकदम आनंदाने दीपक महाराजांनी सांगितलेला आहे. धन्यवाद महाराज. आपले सगळे जे बघणारे आहेत त्यांच्याकडून मी तुम्हाला धन्यवाद बोलतो. चला आता पुढचा कार्यक्रम आपण जाऊया. कुठं जायचं आज? नदीवर. आता नदीवर चला चला. श्री विठ्ठल नर्मदे हर चंद्रभागा माते की जय. चंद्रभागेच्या तिरी उभा असे विटेवरी, तो पहा विटेवरी. आणि विठ्ठल विठ्ठल जय हरी मंडळी, जय हरी. तर चला, खूप सुंदर पद्मावती मातेचं तुम्ही माहिती आपल्याला माहिती सांगितली नाही का. आणि ती थोडक्यात माहिती सांगून आपण आलेलो आहोत चंद्रभागा मातेच्या तीरावर. चंद्रभागा मातेच्या तीरावर आलो आहोत. आणि आपले काय काय विषय बाकी आहेत मनीषाबाई? आता कुठली कथा आपल्याला सांगायची आहे राहिले? रुक्मिणी रुसली ती दिंडीवनात का आली. आपल्याकडे 3 त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शूटिंग केली, पण माहिती म्हटलं नंतर सांगू. त्याच्यातली पहिली माहिती जी दीपक महाराजांनी सांगितली ती पद्मावतीची. त्याच्यातली आता दुसरी माहिती म्हणजे रुक्मिणी माता रुसली आणि दिंडीवनात का आली. तिसरी नामदेव पायरीजवळ आणखीन काय काय आहे. आणि चौथी चोखोबर आहे हे संत कोण आणि तिथं त्यांना कशी आपल्याला समाधी भेटली. तर त्याच्यातला आजचा दुसरा प्रश्न मी सोडवतो. त्या रुक्मिणी माता रुसून इथं का आली. आपण दोघं चर्चासत्र करूया, असं काय नाही का मला माहिती नाही, मजा येईल जरा. तर काय आहे, एकदा द्वारकेला राधाजी सहज देवाला भेटण्याकरता गेल्या. तर देवाला भेटण्याकरता गेली, पण तिथं सगळ्या होत्या बरं का, सगळ्या पत्न्या होत्या देवाच्या. रुक्मिणी आई साहेब होत्या, 16,108 सगळ्या पत्न्या होत्या. त्याच्यातून पट्टराणी म्हणजे रुक्मिणी आई साहेब. पण पट्टराणी जरी असली तरी देवाची सर्वात लाडकी भक्त ही कोण होती? ही राधाजी होती बरं का. तर जशा राधाराणी आल्या तर देवाला खूप आनंद झाला. आणि देवाच्या मांडीवर तेव्हा रुक्मिणी आई साहेब बसलेली होती. हां, तर बसलेली असताना आता राधाराणी आली आणि तिची तपश्चर्या होती का देवाच्या मांडीवर बसायचं या अवतारामध्ये बरं का. तर मग आली तर देवाने सांगितलं, ऐकतेस का रुक्मिणी माते, जरा उठ. म्हटलं उठ. कशाला उठ? जरा माझी भक्त आली आहे राधाराणी, तिला मांडीवर बसवायची आहे. ती उठली ना. आता काय, रुक्मिणी आई साहेबाला बघायला कशाला बघायला पाहिजे. आता बायांचं तर माहिती ना तुम्हाला. अरे बाप रे, काय सांगायला पाहिजे, आहे की नाही. थोडासा असं दारात चढताना अशी दुसरीकडे कशाला बघताय तिथे, म्हणजे अशा प्रकारचं असतं. तर बाईचा स्वभाव. तर राधाराणी आली, देवाच्या मांडीवर बसली. सगळ्या पत्न्यांना, बाकीच्यांना तेवढं काही वाटलं नाही, पण रुक्मिणी आई साहेबांना खूप वाईट वाटलं त्या गोष्टीची. काय लग्नाची सोडली आणि अरे दुसरे राधाराणीला बसवली मांडीवर. त्या गोष्टीची खंत, त्या गोष्टीचा राग रुक्मिणी आई साहेबांना खूप राग आला बरं, खूप राग आला एकदम, म्हणजे असं तुफान राग आला. तर त्या रागाने जी रुक्मिणी आई साहेब निघाली आणि ती कुठं आली? दिंडीरवनात आली. म्हणून हे जे दिंडीरवन आहे ना, रुक्मिणी आई साहेब इथं येण्याचं कारण आहे. रुक्मिणी रुसली आणि ती दिंडीरवना आली. याची पुढची पण कथा आहे का मग देव तिला मनवायला आले, ते आता पुढचा कधीतरी. नाही, पुढचा नाही, तो उद्या परवाचा आहे. आपण विष्णू पदावर जाऊ ना, तो इतिहास आहे. तो विष्णू पदावर गेल्यानंतर आपल्याला हा इतिहास आहे का देव विष्णू पदाला का आले, तो याचे रिलेटेड इतिहास आहे. तो आपण हा इथपर्यंत आहे. रुक्मिणी आई साहेब दिंडीरवनात कशी काय आली, तो विषय आपला इथपर्यंत झाला. हे आता शूट सगळ्या मी आहे ना, ही शूट आज मी संपवणार आहे.
तर उद्यापासून नवीन शूट काढणार आहे. तर आजपर्यंत जेवढी पण खिचडी आहे ना आपली, ती खिचडी आपल्याला आज संपवायची. आज आपल्याला खिचडी खायचं आहे, पूर्ण सर्व. काला खायचा आहे हा. आज. तर ही झाली माहिती. रुक्मिणी आईसाहेब राघोंची इथं आली, रुक्मिणी रुसेरी ती दिंडीरवाना आली, आपला दिंडीरवनाचा विषय संपला. बरं ठीक आहे. आता आणखीन एक विषयाला आपण हात टाकूया. त्या दिवशी जो आपण बाजूला ठेवले ना सगळे विषय, त्याच्यातला प्रमुख विषय अजून तिसरा विषय तो का आता ते आपण नामदेव पायरीच्या इथं दर्शन केलं. तर नामदेव पायरीच्या इथं फक्त नामदेवरायांनाच समाधी देण्यात आली का आणखीन कोणाला समाधी देण्यात आल्या, तर याचं प्रश्नाचं उत्तर आमचे दीपक महाराज देतील. तर पुढे मनीषा इथं. तर चला मग दीपक महाराज, आता आपला तिसरा प्रश्न सोडवा. का नामदेव पायरीजवळ आणखीन कोणाकोणाच्या समाधी आहेत आणि त्या कोणी दिल्यात? जोरात जरा जोरात. ज्या वेळेला समाधी घ्यायची वेळ आली, नामदेव महाराजांनी सांगितलं हां. मला समाधी घ्यायची आता, तर देवानी नामदेव महाराजांवर विशेष प्रेम देवाचं. विशेष त्यामुळं देवानी त्यांना लांब न पाठवता तुम्हाला समाधी इकडेच घ्यायची देवाजवळ. बरोबर. मग नामदेव महाराजांच्या सोबत अजून त्याची 14 जणांची समाधी आहे. 14 जणांच्या समाधी आहे. हो. त्या 14 जणांमध्ये म्हणजे त्यांची आईसाहेब म्हणजे आईसाहेब म्हणजे त्यांच्या आईसाहेब, वडील दामा शेट्टी, त्याच्यानंतर त्यांची पत्नी, पुन्हा त्यांची 4 मुलं आणि जे नारा, विठा, गोंदा, मादा हे 4 मुलं आणि 4 सुना. आणि लेक लिंबाई हा, आणि एक बहीण आऊबाई यांच्या सहित ते असे 14 जण आणि एक 15वी जनाबाई यांच्या तिथे समाधी आहेत. पण त्याच्यातून एक सून गरोदर असल्या कारणाने माहेरी गेली होती. त्यांची इथे समाधी नाही आहे. मग त्यांची समाधी कुठे? तर ते जेव्हा आले त्यांनी बघितलं की माझ्या घरातल्या सर्वांना समाधी दिली आहे आणि मी एकटीच राहिले. मग ती देवाजवळ गेली, तसाच मुलगा घेतला आणि देवाजवळ गेली की देवा, तू सगळ्यांना जवळ केलंस आणि मला जवळ नाही केलंस. हा मुलगा घे, आता याच्यानंतर याचं पालनपोषण सर्व तूच करायचं. देवानी तिला वचन दिलं की याच्या पुढं जी तुमची जेवढी पिढी होईल, जोपर्यंत मी आहे आणि ते आहेत तोपर्यंत त्याचा सांभाळ मी करीन. मग तेव्हापासून ते नामदेव महाराजांचे जे आतापर्यंत वंशज आहेत ते सुद्धा सांगतात की आमचा सांभाळ पांडुरंग करतोय. आणि जी आऊबाई जी त्यांची सून ती तिकडे गेलेली, तिला तिथे समाधी न देता देवानी थेट हृदयात तिला घेतलं, हृदयात जागा दिली. आणि म्हणून ही अशी ती जी नामदेव पायरी म्हणतो आपण, नामदेव पायरी नुसती नामदेवरायांची समाधी नसतं, 14 जणांची आहे. खूप छान. म्हणजे एक ही नसती तर 14 नाहीतर मग 15 झाले असते. 15-20 जणी. बरोबर. वा, खूप सुंदर महाराज. का समाधी घेतली तर नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, वरी संत हिरे पाय देती. म्हणून की संत जेव्हा येतील दर्शनाला तुझ्या, तेव्हा माझ्या अंगावर पाय देतील. संतांचे चरणरज माझ्या अंगावर लागतील. म्हणून ते पायरीजवळ त्यांनी समाधी घेतली. अतिशय सुंदर. आणि अशा प्रकारे ह्या नामदेवरायन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब, बरं का, या संपूर्ण कुटुंबामधील फक्त एक जण सोडली, तर 14 जणांच्या समाध्या तिथं आहेत. त्यांना स्वतः देवाने दिल्यात. त्याच्यामुळं इथून पुढं जर तुम्ही दर्शनाला गेले नामदेव पायरीला, एकदा डोका नका टेकू, 14 वेळा डोका टेका. बरं, हे झालं आपला नामदेवरायांचा विषय. चला, तर खरंच खूप सुंदर नामदेवरायांची आपल्याला अशा प्रकारे माहिती भेटलेली आहे. आता यानंतर जो आपण तो विषय बाजूला ठेवला होता, तो विषय आणखीन एक विषय पुढ्यात आणूया, बरं का. खूप विषय आपण बाजूला ठेवलेत, आपल्याला आठवत नाही काय काय बाजूला ठेवलेत त्या. काल आम्ही फक्त शूट काढत गेलो, हे इथं ते तिथं नंतर सांगीन. आता ते एकदा सांगावं लागतंय. तर आणखीन एक विषय आपल्या पुढं मांडतो का तो म्हणजे संत श्रेष्ठ चोखोबराय. तर चोखोबरायाबद्दल आपल्याला
मस्त एक छोटीशी शॉर्टबट स्वीट अशी कथा सांगा. खरंच चोखोबारायांना इथं समाधी देण्यात आली नाही का? हो. मग ती कशी दिली पांडुरंगाने आणि चोखोबाराय कोण हे आम्हाला सांगा. मुख्य सांगायचं चोखोबाराय हां. हे कोण म्हणजे हा नाव त्यांना देवाने दिलेलं आहे. त्यांचा परमार्थ चोख होता, चोख होता, चोखट चोखा. चोखट चोखा. वा. हा असं म्हणून त्यांना संबोधित करतात कारण म्हणजे- त्यांचा परमार्थ चोख होता हा. म्हणून त्यांना चोखा. आणि चोखा. दुसरं म्हणजे त्यांचं नाव चोखोबाराय का? हा ते चोखोबाराय का? आंबा देवाने चोखीला हां. म्हणजे जो आंबा देवाने चोखला आणि त्याच्यातून त्यांचा जन्म झाला म्हणून तो वा. चोखा. म्हणजे या 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 अनुषंगाने आपल्याला एक म्हणता येईल का चोखोबाराय ही अयोनीच आहेत. आयोनी आहेत. बरोबर ना? आयोनी आहेत. हा, योनीच त्यांचा जन्म नाही गर्भातून त्यांचा. जन्म हा ना. गर्भातून जन्म नाही, हा तर हा त्यांचा आंब्यातून. आंब्यातून जन्म, अयोनीच जन्म. वा, खूप सुंदर. सांगा पुढे. हा. तर मग आता ते आता चोखोबारांची- त्यांची समाधीबद्दल सांगा आम्हाला. तर त्यांची समाधी म्हणजे त्यांच्या समाधी आहेत दोन. दोन. बरोबर. एक जी आहे मंगलवेड्याला मंगळवेढ्याला. आणि दुसरी ही देवाने दिलेली समाधी आहे जी की आपण नामदेव पायरीच्या समोर पाहतोय. बरोबर. ती देवाने दिलेली आहे. बरोबर. म्हणजे त्याचं झालं असं की चोखोबाराय म्हणजे गाव कामगार होते. म्हणजे असं नाही का बांधकाम कोणाची बरं. भिंत बांधायची आहे, घरं बांधायचं आहे. बरोबर. तर आता त्या काळात परकीय आक्रमण व्हायचे. बरोबर. तर ते त्यावेळेला काय करायचे राजे लोक की परकीय आक्रमण आतमध्ये येऊ नये म्हणून गाव वेश बांधायचे. हां. बरोबर. भिंत बांधायचे गावाभोवती भिंत बांधायची. गाव. त्याला गाव वेश म्हणतात. तर ती गाव वेश बांधण्यासाठी म्हणून काही इकडनं कामगार घेऊन गेले. त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा होते. तर ती मंगलवेढ्याला बांधताना गाववेश ती भिंत काही कारणास्तव कोसळली पडली. त्यामध्ये भरपूर कामगार मेले त्याच्यात. हम्म. मग त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा होते. बरं. तर तिथं आता- त्यांचा देहावसान हां, झाला. देहावसान झाला. तर आता झालं काय इकडे बातमी कळाली देवाला देवाला. की त्यामध्ये चोखोबाराय सुद्धा गेले. देहावसान झालं त्यांचं. देवाला रावत नाही की त्यांना तसंच कसं ठेवायचं. देवाने नामदेवरायांना बोलवलं. नामदेवरायांना सांगितलं नामदेवा चोखोबाचं तिथं देहावसान झालं आहे. त्यांना इथे समाधी द्यायची आहे. जा आणि त्यांची अस्थी इकडे घेऊन ये. वा. नामदेवराय म्हणाले देवा तिथे भरपूर लोक हजारो लोक गेलेले आहेत. बरोबर. त्यामध्ये ढिगाऱ्याखाली हां भरपूर त्या लोकं ढिगाऱ्याखाली भरपूर लोक गाडली गेलेली आहेत. हम्म. त्यामध्ये मी चोखोबाराय कशी शोधू. चोखोबारायची हाडं अस्थी शोधू कशी. त्यावेळेला देवाने सांगितलं जा ज्या अस्थीमध्ये ज्या हाडांमध्ये विठ्ठल विठ्ठल ध्वनी येईल वा. ती हाडं चोखोबारायची वा. खूप सुंदर. आणि तेवढी ती घेऊन ये. नामदेवराय गेले. एक हाड उचलला नाही आवाज नाही. नाही आवडत. तो दिला टाकून. दुसरा उचलला त्याच्यात काहीतरी भलतेच गाणे. हा नाही हा नाही. म्हणजे बरेच ढिगारे बरेच त्यांनी- ठिकाणी बरेच असते उचलली. हां. नाही कुठं काय वाचतंय कुठं काय शेवट. वाचतंय. शेवट उचलला दुसरा. त्यामध्ये कानाला लावला बघितलं विठ्ठल 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 विठ्ठल. हेच माझे चोखोबार आहे. अच्छा. तर ते अस्थी नामदेवाने सगळ्या एक एक गोळा केल्या. हम्म. सर्व अस्थी गोळा केल्या आणि ते आपल्या याच्यामध्ये घेतल्या कलशामध्ये आणि ते दिंडीने अशाच नाही आणल्या दिंडीने वा. त्या पंढरपुरामध्ये आणल्या. टाळ मृदुंग पताका. वा. हा आणि पंढरपूरमध्ये जशा आणल्या तसे तसे देव देव स्वतः- समोर आले. वा. देवाने आपला पितांबर दिला. पितांबरामध्ये त्या हाडं. चोखोबारायांची अस्थी घेतली आणि जशा पितांबऱ्यामध्ये अस्थी गेल्या तशा त्या उडू लागल्या. उडू लागल्या, नाचू लागल्या. म्हणजे ते विठ्ठल. जिवंत झाल्या. वा. विठ्ठल 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 वा वा वा. ते जिवंत झाल्या आणि त्या म्हणून तर काय मला वाटतं का त्यांची संजीवन समाधी मानली जाते. म्हणून हा संजीवन समाधी. बरोबर ना? हो बरोबर. हो त्याच कारणाने. कारण की तर देह अवसान जर झाला तर देह अवसान झाल्यावर आपण त्याला हा, संजीवन आपण समाधी मानू कसं शकतो. म्हणायची. हा देवासन आता काहींचा प्रश्न आहे. हा, की त्या देवासन वादात झालं. पडायचं हा, नाही. ते वादात नाही. पण ते देवाच्या पितांबऱ्यामध्ये गेली ती गेल्यानंतर हाडं नाचायला लागली. नाचायला लागली. त्याच्यामुळं आपण त्याला मानू का हे आपली की जिवंत संजीवन समाधी आहे. वा. आणि देवाने
त्यांना इथे नामदेव पायरीच्या समोर समोरच तिथेच त्यांनी समाधी दिली. समाधी दिली. म्हणून तर जी हाडं पितांबरामध्ये टाकली त्यानंतर ती नाचू लागली ती हाडं घेऊन देवानी स्वतः आपल्या पितांबराने त्या याच्यामध्ये टाकले, खड्डा करून त्या समाधीमध्ये टाकले आणि देवानी स्वतः माती टाकून त्यावरती जो दगड ठेवला, स्वतः दगड ठेवला देवानी सगळं व्यवस्थित केलं आणि सर्व व्यवस्थित करून ती समाधी व्यवस्थित केली. म्हणून आपण त्याला संजीवन समाधी समाधी. वा, खूप सुंदर अशी चोखोबारायांचं जीवनचरित्र, एक शॉर्ट बट स्वीट, खूप सुंदर असं. कारण की नंतर चोखोबारा सांगायला गेलं तर खूप कथा आहे, माहिती आहे, खूप आहे. कारण की देव इथं आला, ते अमृतशुद्ध झालं, ते खूप कथा आहे. पण आपल्याला आपल्या युट्यूबर्स आपले जे बघतायत त्यांना एक शॉर्टकटमध्ये का चोखोबार यांच्याकडे दर्शनाला का जावं, नामदेव पायरीचं दर्शन का करावं, म्हणजे या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती पडाव्या. पद्मावतीला का जावं, बरं का. या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला माहिती पडल्या. आणि नंदिकेश्वर माहिती पडले का, मारुतीरायांसमोर नंदी का आहे. त्याच्यानंतर आणखीन गणपती बाप्पा माहिती पडला, बरेच नरहरी सोनार माहिती पडले, खूप संत मंडळी असे माहिती पडले. आणि या सर्व संत मंडळीची माहिती आम्ही तुटक मुटक दिलेली आहे, बरं का. आमचा काय तेवढा अभ्यास नाही, बरं का. पण आम्ही आमच्या तोंडून बस लक्षात राहिलं तेवढं मोठ्यांच्या तोंडातून, म्हणजे सरळ मी एका व्यक्तीचं नाव सांगतो, आदरणीय छोटे कदम माऊली यांच्याकडूनच आम्ही कायम चरित्र ऐकत असतो. आणि दुसरे म्हणजे आमचे गुरुमित्र, ज्यांनी आम्ही ज्यांच्यामुळं आम्ही परमार्थात खास आलो, तर ते म्हणजे आमचे ज्ञानराज महाराज म्हात्रे यांनी सुद्धा आम्हाला फार मदत केली आहे या सगळ्या गोष्टींसाठी. आणखीन एक गोष्ट राहिली माझ्याकडं, ती म्हणजे सांगतो मी तुम्हाला. तो विषय काय होता, तो आपण बाजूला ठेवलेला, आता विसरलो असतो, तो मी पुढेच घेतो. तो विषय मांडला पुढं, शेवटचा विषय राहिला. तो शेवटचा विषय म्हणजे देव नामदेवरायांच्या वाड्यामध्ये कुठल्या दिवशी गेला, का गेला, कुठल्या वेशात गेला, हा महत्त्वाचा होता. आपण तिथं नामदेवरायांच्या वाड्यात गेलो, तिथं आपण केशवराजाचं दर्शन केलं, तुम्ही सुद्धा दर्शन केलं. पण नक्की काय केशवराज का तिथंच का, तिथं मी तुम्हाला कथा सांगू शकलो नाही, ते शॉर्टकटमध्ये कथा सांगतो. तर काय झालं, दिवाळीचा सण आला. तर त्या दिवाळीचा सण आला आणि नामदेवरायांनी हट्ट घेतला, देवा तुला माझ्या घरी दिवाळीला यायचंच आहे. हां, म्हणजे तुला ओटी पूजन करायचं आहे, तुला जेवायचं आहे माझ्या घरी येऊन, काहीही करायचं, तुला उठणं लावायचं, तुला यायचंच आहे. आता नामदेवराय हट्ट, देव नाही म्हणू शकत नाही. बरं बाबा ठीक आहे. मग इथं कोण, आता इथं मी, त्यांना ते आता ते देवाने ते साठालोटा करूनच घेतलेला होता त्यांच्यासोबत. तर अशा प्रकारे देवाचा नामदेवरायचा तो साठालोटा आता, म्हणजे एक नाही का आपण जीवभाव झालो नाही का. आता आपण कधी तुझं काम मी, माझं काम तू, म्हणजे त्यांच्यात एवढा देवाला एवढी आवड होती नामदेवरायांची, खूपच काहीतरी आवड होती. सगळ्यात लाडके भक्त नामदेवराय होते, अशी भक्त. तर झालं त्यांचं साठालोटा का नामदेवराय आता देवाच्या जागेवर उभे राहतील आणि त्यांच्या जागेवर म्हणजे देव हे नामदेवरायांच्या घरी जातील ओटी पूजेसाठी. तर तिथून जे देव निघाले ते नामदेव वाड्यामध्ये दिवाळीच्या सणाला आले आणि ते गेले, ते पुन्हा गेलेच नाही, ते तिथंच राहिले बाल स्वरूपामध्ये. म्हणून नामदेव वाड्यामध्ये जी मूर्ती आहे पांडुरंगाची, त्या मूर्तीवर एक स्मित हस्ती आहे. ती स्मित हस्ती अख्ख्या जगाच्या पाठीवर कुठं तुम्हाला बघायला भेटणार नाही, कुठल्याही मूर्तीत. दुसरी गोष्ट, जरी स्मित हस्ते बघायला भेटलं तरी एक गोष्ट मात्र नक्की बघायला भेटणार नाही 100%, काय, देवाचे उघडे डोळे तिथेच. हां, उघडे डोळे तिथंच आहेत. नामदेव वाड्यामध्ये जी केशवराजाची मूर्ती आहे त्या मूर्तीचे डोळे उघडे आहेत. बाकी देवाने सगळीकडे डोळं म्हणजे लोचन झाकलेले आहेत, पण नामदेव वाड्यामध्ये ती मूर्ती आहे त्या मूर्तीचे डोळे मात्र उघडे आहेत. त्याच्यामुळं देव दिवाळीला नामदेव वाड्यात गेलते, तिथं त्यांचं यथोचित पूजन झालं, ओटी पूजन झालं, सर्व झालं. तर आपल्याला सांगायचं तात्पर्य एकच आहे का ती मूर्ती तिथं का. आणखी काय सांगायचं का तुम्हाला? आणखी एक आहे की दिवाळीच्या वेळेला, पाडव्याच्या वेळेला केशवराजाच्या इथे म्हणजे पांडुरंगाच्या मंदिरात नामदेवरायांचा प्रसाद जातो अजूनही. नाही नामदेवरायांची पूजा होते. हा बरोबर अजूनही पांडुरंग बरोबर. आताच आपण त्यांच्याशी बोललो ना, काल का परवा दिवशी त्यांनी सांगितलं आम्हाला नामदेवराय पांडुरंगाची हे ती तेव्हापासून अशी प्रथा लागली ना का देव इथं आलते, नामदेवराय तिथं गेलते.
तर आज सुद्धा तसंच होतं. ते जे प्रसाद आहे ना ते प्रसाद ते तसंच जातं. नामदेवरायांचं तिकडे जातो आणि देवाचा इथं येतो समितीकडून. म्हणजे नामदेवरायांची जी अभिषेक पूजा वगैरे आहे, हा. अभ्यंग स्नान अभ्यंग तो स्नान तिथे होतो, तो तिथं काकडा होतं. वगैरे तिथे होतो. तिथं होतं. आणि जो मंदिरातला व्हायचा हा. रोजचा नित्यनेम नित्यनेम तो तो इथं इकडे होतो होता. नामदेववाड्यात. आणि नामदेववाड्यात. खूप मोठा उत्सव होता तो उत्सव कुठल्या तरी एक तिथीला होतो. बघू का जर माहिती पडली तिथी मिती ती तारीख वगैरे तर आपण कधीतरी मेन्शन करू ती हो. का अशा तारखेला हा उत्सव होतो. तर तो उत्सव आपण नक्की तुम्हाला सांगू. मला वाटतं प्रतिपदा नाही नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीत ना हा त्यावेळेला त्यावेळेलाच ना हो. बरोबर. तर त्या दिवसाला ही जी तिथीमिती आहे तेव्हा हा कार्यक्रम होत असतो आणि खूप मोठ्या संख्येने होत असतो. लय लोक येतात, लय मानकरी वगैरे येतात हा सोहळा बघायसाठी. खरं का? तर चला मंडळी, अशा प्रकारे आपण सर्व गोष्टी बाजूच्या ज्या उचलून आहेत त्या पुढे मांडलेल्या आहेत. बरं का? सगळे पुढे मांडले ना सगळे. अजून काय राहिलं का? नाही, ताक विठोबाचं आहे ना बाबांकडून आपण माहिती घेतली. ते माईक दिलता नाही का बाबांकडून, तर बऱ्यापैकी बाबांनी माहिती दिलेली आहे आपल्याला. तर ताकपिठोबा झाला, ताकपिठे विठोबा झाला, नंदिकेश्वर झाला, नंदीच्या समोर मारुती का, गणपती बाप्पा माहिती पडलं, त्याच्यानंतर पद्मावती माता माहिती पडलं, त्याच्यानंतर नरहरी सोनार, दिंडीरवन माहिती पडलं, चोखट चोकोबराय माहिती पडलं, त्याच्यानंतर नामदेवरायांची समाधी, त्याच्यासोबत 14 जणांची समाधी. बरं का? हे सर्व इतिहास आपल्याला थोडक्यात माहिती पडला. तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी खरंच खूप मेहनत केली या सगळ्यांसाठी आपण. काय खूप मेहनत केली खूप. आणि हे तुमच्यापर्यंत पोचावं तर का पोचावं याच्यामागचा खास उद्देश जो आहे का तुम्ही पंढरपुरात आल्यानंतर काय केलं पाहिजे. तुम्ही पंढरपुरात या आणि पंढरपुरात आल्यानंतर उगाच आपलं इथं तिथं फिरत बसू नका. आल्यानंतर बाया घेतात बांगड्या, गडी घेतात घोंगड्या. बरं का? हे काम करण्यापेक्षा पंढरपुरात आल्यानंतर हे क्षेत्र बघा. फार महत्त्वाचे क्षेत्र आहेत पंढरपुरात आल्यानंतर. आता बाकीचे राहिलेले क्षेत्र आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. चला, आता उद्याचं अजून ठरलं नाही आपल्याला कुठं जायचं आहे. तिकडं जायचं आहे का इकडं जायचं आहे. आपल्याला 2 दिशा आहेत. एक ही दिशा आहे पूर्व, ही पूर्व दिशा आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. एक तर दक्षिण दिशेला नाही तर पूर्व दिशेला. तर पूर्व दिशेला काय आहे, दक्षिण दिशेला काय आहे उद्या सांगू. आणि ते सांगायसाठी मी पुन्हा येईन उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आपण इथं शुभरात्री करूया चंद्रभागा मातेच्या तीरावर. सर्वांना शुभरात्री. नर्मदे हर, श्री विठ्ठल. चला, पुंडली गवर्धन हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव वासुदेव हरी.